आणि आता लोकसभेचा महासंग्राम त्या संदर्भातल्या आपण टॉप 9 बातम्या बघूयात। 2017ला ही भाजपसोबत जाण्याची चर्चा झाली, त्यावेळी शिवसेनेसोबत युती तोडू शकत नाही असं शाहूंनी सांगितलं, तर शहांनी सांगितलं तर आम्हाला शिवसेना चालत नाही असं शरद पवार म्हणाले। त्यामुळे चर्चा पुढे गेलेली नाही। अजित पवारांना मोठा हा गौप्यस्फोट त्यांनी केलाय। 2017ला सुनील तटकरेंना दिल्लीला बोलवलं आणि म्हणले आपल्याला त्याच सरकारमध्ये जायचंय। अमित भाई म्हणाले आमची अनेक वर्षाची भाजप शिवसेनेची दोस्ती आहे, युती आहे, आम्ही ती तोडू शकत नाही। आमच्या साहेबांनी सांगितलं मला शिवसेना तर अजिबात चालत नाही, अजिबात चालत नाही। 2019ला उद्योगपतीच्या घरी चर्चा व्हायची। अमित शहा म्हणाले मागचा अनुभव चांगला नाही, तुम्ही शब्दाचे पक्के आहात, शपथ घ्यावी लागेल। दुसरीकडे खरगे काही बोलल्यानं शरद पवारांनीही सांगितलं ठरलं तसं करा आणि अजितदादांकडून पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। 2019ची निवडणूक झाली, उद्योगपतीच्या बंगल्यावर मीटिंग व्हायच्या, कुणाच्या बापाला कळायचं नाही। तिथं अमित शहा त्या बंगल्यात मला म्हणल्या आम्हाला मागचा अनुभव काय चांगला नाही, तू शब्दाचा पक्का आहे, तुझ्या देखत हे सगळं ठरलेलं आहे। मोहिते पाटलांचं जर राजकारण पवारांनी जवळपास संपुष्टात आणलं होतं, त्यावेळी आम्हीच त्यांच्या पाठीशी उभे राहिलो होतो। त्यांच्या घरातील आता सर्वांनाच जे घडतंय ते मान्य आहे असं नाही, फडणवीसांचा शरद पवारांना हा टोला आहे। पवार साहेबांनी त्यांचं राजकारण हे जवळजवळ संपुष्टात आणलं होतं, त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो। त्यामुळे मला असं वाटतं की, आणि माझंही मत आहे, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की त्यांच्याही घरात सगळ्यांना हे पटलं अशी परिस्थिती नाही आहे। माळा धैर्यशील मोहिते पाटलांना धक्का, चुलत बंधू आणि सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांचा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाठिंबा, सर्व कार्यकर्त्यांना कमळाला मतदान करण्याचं आवाहन। लग्न झाल्यानंतर मुलगी माहेरची नाही तर सासरची लक्ष्मी असते, मुलगी माहेरी आल्यावर जावयाला आहेर करतात, तुम्ही साडी चोळी करा पण बटन दाबू नका। अजित पवारांच्या वक्तव्यानं पुन्हा चर्चा। आता भाषण करतात ते वालचंद नगरला शिकायला होते, याचा अर्थ त्यावेळी बारामतीत शिक्षण चांगलं नव्हतं, मात्र आता बारामतीत शिक्षणासाठी बाहेरून मुलं येतात। अजित पवारांचा रोहित पवारांना हा टोला आहे। आपल्यातले आता काही भाषण करतात ते शिकायला वालचंद नगरला होते, याचा अर्थ बारामतीला चांगल्या प्रकारचं शिक्षण नव्हतं। वालचंद नगरचं चांगलं होतं म्हणून वालचंद नगरला जात होते। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या पराभवासाठी शिंदेंची यंत्रणा काम करत आहे। महायुतीत गँगवॉर सुरू, त्याचा लवकरच स्फोट होईल, संजय राऊतांचा हा गंभीर आरोप आहे। सुनेत्रा पवारांचा प्रचार व्हावा यासाठी सुद्धा तीच यंत्रणा काम करते। सुनेत्रा पवारांचा पराभव व्हावा बारामतीमध्ये, त्यासाठी तीच शिंदेंची यंत्रणा आम्हाला चांगली माहिती आहे, ते फार इंटरेस्टिंग आहे, ते लवकर त्याचा स्फोट होईल। आम्ही अजित पवारांना संपायला आलोय, आले किती गेले किती, संपले ते भरारा, पण शरद पवारांच्या नावाचा अजूनही दरारा। संजय राऊतांकडून पवारांचं हे कौतुक, तर अजित पवारांची चंपा लाडकी राऊतांचा चंद्रकांत पाटलांसह अजित पवारांवर निशाणा। बारामतीमध्ये शरद पवारांना संपवायला आलेलो आहोत, आले किती गेले किती, संपले भरारा, पण शरद पवार तुमच्या नावाचा अजूनही दरारा। पवारांना संपायचं असं चंद्रकांत दादा म्हणाले, पोटातलं ओठावर आलं, शरद पवार लढतात हे भाजपला सहन होत नाही। सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला।